नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुका जो आहे त्याच्यामध्ये शिवगाव पाटी जे आहे त्या परिसरामधले त्या शिवारामधल्या शेतीमध्ये आलेलो आहेत. माझ्याबरोबर रोहित आहे, त्याचे वडील आहेत आणि आपण त्यांच्याशी या डेन्स फार्मिंगबद्दल बोलणार आहोत. रोहित हा विशेषतः तरुण असूनही बांबू शेतीमध्ये त्याचं लक्ष आहे. त्याचे विचार आपण जाणून घ्या. नमस्कार रोहित. नमस्कार. मला खूप आनंद झाला की तू एक विद्यार्थी असूनही शेतीमध्ये थोडंसं तुझंही लक्ष आहे अभ्यासाबरोबरच. तर काय तुला या शेतीबद्दल काय वाटतं, असं बांबू शेतीबद्दल? नमस्कार. मी रोहित डुमाले. आम्ही पहिले आता आपण जे बघत असाल हे आम्ही 4 एकरमध्ये जे जंगल उभं केलं आहे, जंगल म्हणजे बांबूचं जंगल उभं केलं आहे, त्याबद्दल आपल्याला थोडं सुरुवातीपासून सांगतो मी. की सुरुवातीला आम्ही या क्षेत्रामध्ये सगळे टमाटे जे भाजीपाल्याचे पिकं आहे तर आम्ही भाजीपाल्याचे पिकं घ्यायचो. ते सुद्धा आम्ही उत्कृष्ट पद्धतीने घ्यायचो, त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला चांगला पैसा व्हायचा. पण बांबू क्षेत्राकडे वळलं पाहिजे. तर त्यानंतर आमचा आपण जो वरती प्लॉट बघितला तर तिथं आम्ही जवळपास आमचे 350 मोसंबीचे झाडं तोडून आम्ही तिथं बांबू लावलेले. तर त्यामुळे आम्ही हा प्रयोग इथं चालू केला. आम्हाला असं वाटतं की तो जो पीक आहे त्या पिकापेक्षा सुद्धा आम्हाला बांबूमध्ये जास्त उत्पन्न होऊ शकतं. मी जो लावलेलं आहे तर हा 5x5 अंतर आहे. वरती आपण जो बघितला तो 6x5चा अंतर आहे. तर जास्त आपण जे 1 एकर क्षेत्रामध्ये 300 झाडं लावणार आहोत. 300 झाडांपासून आपल्याला जो बायोमास भेटणार आहे आणि त्या एकाच एकरामध्ये काठ्या मिळणार आहे, किंवा आपण आता त्याच एकाच एकर क्षेत्रामध्ये जवळपास 1200 पासून ते 1500 पर्यंत जे झाडं लावलेले. 300 झाडांचं गणित थोडं वेगळं राहतं आणि 1500 झाडांपासून आपल्याला जो बायोमास भेटणार आहे त्या बायोमास तो जो जास्त अंतर घेऊन भेटण्यापेक्षा आपल्याला कित्येक तरी पटीने अधिक भेटणार आहे. मोठं व्हायला अडचण येणार नाही का? बेट सर आता आपण बघू शकता हा 20 महिन्याचा बेट आहे सर. आपण स्वतःच मला सांगा की याच्यामध्ये किती काठ्या आहे सर? बरोबर. याच्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे जवळपास मला तर वाटतं याच्यामध्ये 20 ते 25 काठे असतील. आणखी तर ह्या पावसाळ्याच्या शेवट्याला आलेले नाही आहे. आणि असं काही नाही की डेन्स फार्मिंग केल्यामुळे फक्त एकच बेट मोठा आहे, बाकीचे सगळे छोटे. सगळे बेट काय म्हणतात त्याला ॲव्हरेज ह्याच साईजचे. जो बांबू लावलेला आहे तर हा बांबू आहे मानवेल. याला जर आपण सायंटिफिक भाषेमध्ये बोलू तर आहे डेंड्रोकॅलमस स्ट्रिक्टस बांबू. लोकांची भावना आहे की हा बांबू चांगला येत नाही, बरोबर येत नाही. आपण बघू शकता की महाराष्ट्रामध्ये जर कोकण विभाग सोडला तर जर ह्या आपला जो एरिया बघितला, जसं आता मराठवाड्यामध्ये आपण हे उत्पन्न घेतोय तर मराठवाड्यामध्ये उन्हाळ्यामध्ये तापमान असतं जवळपास 40 ते 45 डिग्री सेल्सिअस. हा जो बांबू आपण बी पासून तयार करतो याला आपला शाश्वत म्हणजे त्याच्यापासून उत्पन्न मिळणारे जे शाश्वत असणारे आणि शेतकऱ्यांना उत्पन्न देणारा असणार आहे. बाकीचे जर आपल्याला समजून घ्या पॅलेट इंडस्ट्री टाकायची तर पॅलेट इंडस्ट्री आपण काय 10-15 वर्षासाठी तो प्लॅन करणार नाही आहे. तो प्लॅन आपण जवळपास 40 ते 50 वर्षासाठी करणारे मोठा प्लॅन करणार आहे. तर शाश्वत उत्पन्न देणारी जाते. तर मला तरी असं वाटतं एक बांबू प्रेमी होण्याच्या नात्याने की मानवेल हा बांबू सगळ्यात चांगला आहे. बरोबर आहे. होऊ शकतो. आणि जर किंवा आपण बायोमासमध्ये नाही इंडस्ट्रीमध्ये घेतलो, स्वतःचा शेतकरी स्वतः काठ्या विकू शकतो आणि स्वतः उत्पन्न भेटू शकतो. आणि तो उत्पन्न सुद्धा जो तो पीक घेतो त्यापेक्षा सुद्धा जास्त आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो सर 1 टन सुद्धा नाही येत. 1 टन येत नाही. न खुरपणी न निंदणी न काहीच करायचं काम. टोटल जे बघतोय आपण आता तर या 45 काठ्या आपल्याला एका बेटमधून भेटू शकता म्हणजे दिसत आहे. त्यापैकी आपल्याला जे टोकरसाठी लागता त्या टोकरसाठी लागणारा काळ जवळपास याच्यामध्ये 20-25 आहे. आणि हा बेटसुद्धा 20च महिन्याचा आहे. की मी इथे बांबूची एक छोटी नर्सरीसुद्धा सुरू केलेली आहे. आपण जे हे रोप बघताय तर हे रोप आहे मानवेल या जातीचे, ज्यांना आपण सायंटिफिक भाषेमध्ये म्हटलं तर हा डेंड्रोकॅलमस स्ट्रिक्टस नावाचा बांबू. तर हा बांबू ही जे नर्सरी आपण टाकलेली आहे तर याचा उद्देश हा आहे की जे रास्त भावामध्ये त्यांना देण्याचा प्रयत्न करतो आहे हा बांबू. हा आपण जो मानवेल बांबू बघताय तर हा असा विशिष्ट आपण बी कलेक्ट करून आणलेला आहे. हा जो रोप येतं या रोपाचं वैशिष्ट्य हा आहे की याच्यामधले जे पेरकांडे मानवेल बांबूचे तर ते आपल्याला थोडे मोठे भेटणार आहे. याची जी प्रवृत्ती तर हा थोडा सरळ जातो इतर मानवेल बांबूपेक्षा. तसं म्हटलं तर आणखी बांबूमध्ये खूप संशोधन होण्याची गरज आहे, कारण आपण सरसकट कोणत्याही बांबूला मानवेल म्हणतो. हा जो मानवेल बांबू येतो याचा आपल्याला थोडा डायमीटरसुद्धा जास्त भेटणार आहे आणि हा उंचीलासुद्धा जास्त जाणार आहे. आणि हा शेतकऱ्यांना आपण एकदम रास्त भावामध्ये देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर बांबू क्षेत्राची लागवड केल्यामुळं
आमच्या ज्या ही जे बांबू शेती आहे त्याला खूप सारे शेतकरी भेट देतात. ते आम्हाला विचारतात की रोप कुठं भेटेल, काय भेटेल. आम्ही सुरुवातीला त्यांना सजेस्टसुद्धा केलं की आपल्याला रोप इथून इथून भेटतील, पण आम्ही त्यांना हा रोप स्वस्त दरामध्ये उपलब्ध करण्यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे. तर आपण बघू शकता इथं आम्ही ही रोपं अवेलेबल करून दिलेली आहे. जर कोणत्याही शेतकऱ्याला जर रोपांची आवश्यकता असेल तर ते आम्हाला संपर्क साधू शकतात. माझा संपर्क नंबर आहे 9823 570 754. तर कोणत्याही शेतकऱ्याला जर गरज असेल तर तो आम्हाला कॉन्टॅक्ट करून रोपं घेऊन जाऊ शकतो. मलाही इथं येण्याचा म्हणजे मलाही याच्यामध्ये उत्सुकता वाढायला लागली. मी पण वडिलांसोबत यायला लागलो. माझी बांबूमध्ये जे रुची आहे ती अधिक वाढायला लागली. पहिले जो हा शेत होता आमचा, त्या शेतामध्ये मला सुरुवातीला काय म्हणता येईल पूर्ण एक खडकाळ जमीन असल्यामुळे मला इथं यावंसुद्धा वाटायचं नाही. पण आपण बघू शकता की इथं डायरेक्ट वडिलांनी माझ्या एक छोटंसं आमचं जंगलच तयार केलेलं आहे. तर इथं आल्यानंतर खूपच असं मनाला समाधानी वाटतं. एकदम असं नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर जो तालुका आहे त्यामधील शिवडाव हे जे गाव आहे, शिवगाव पाटी, शिवडाव झालं परत घेतो, शिवगाव तालुका वैजापूर. नाही तर मग घेतो. नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुका जो आहे त्याच्यामध्ये शिवगाव पाटी जे आहे त्या परिसरामधले, त्या शिवारामधल्या शेतीमध्ये आलेलो आहेत. माझ्याबरोबर रोहित आहे, त्याचे वडील आहेत आणि आपण त्यांच्याशी या डेअर्स फार्मिंगबद्दल बोलणार आहोत. रोहित हा विशेषतः तरुण असूनही बांबू शेतीमध्ये त्याचं लक्ष आहे. त्याचे विचार आपण जाणून घ्या. नमस्कार रोहित. मला खूप आनंद झाला की तू एक विद्यार्थी असूनही शेतीमध्ये थोडंसं तुझंही लक्ष आहे अभ्यासाबरोबरच. तर काय तुला या शेतीबद्दल काय वाटतं, असं बांबू शेतीबद्दल? नमस्कार, मी रोहित डुमाले. आम्ही पहिले आता आपण जे बघत असाल हे आम्ही 4 एकरमध्ये जे जंगल उभं केलं आहे, जंगल म्हणजे बांबूचं जंगल उभं केलं आहे, त्याबद्दल आपल्याला थोडं सुरुवातीपासून सांगतो मी. की सुरुवातीला आम्ही या क्षेत्रामध्ये सगळे टमाटे जे भाजीपाल्याचे पिकं आहे तर आम्ही भाजीपाल्याचे पिकं घ्यायचो. ते सुद्धा आम्ही उत्कृष्ट पद्धतीने घ्यायचो. त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला चांगला पैसा व्हायचा. पण आमचे जे सराई जो गाव आहे तिथं जे नागे काका म्हणून त्यांची पॅलेटची इंडस्ट्री आहे, माझ्या वडिलांची त्यांची तिथं ओळख झाली. ओळख झाल्यानंतर आम्हाला बांबूबद्दल माहीत झालं की बांबूमध्ये इतकं उत्पन्न होऊ शकतं, असं होऊ शकतं. तर त्यानंतर आम्ही सगळ्यांनी घरी बसून निर्णय घेतला की आपण बांबू क्षेत्राकडे वळलं पाहिजे. तर त्यानंतर आमचा आपण जो वरती प्लॉट बघितला तर तिथं आम्ही जवळपास आमचे 350 मोसंबीचे झाडं तोडून आम्ही तिथं बांबू लावलेले. तर त्यामुळे आम्ही हा प्रयोग इथं चालू केला. आम्हाला असं वाटतं की तो जो पीक आहे त्या पिकापेक्षा सुद्धा आम्हाला बांबूमध्ये जास्त उत्पन्न होऊ शकतं. आपण इतर लोक काय करतात सर, अंतर खूप ठेवतात किंवा हे तुम्ही खूपच डेन्स म्हणजे खूप घनदाट केलेलं आहे. मग याचा काही बांबू शेतीवर परिणाम होणार का? नाही सर, याचा फायदाच होणार आहे शेतकऱ्यांना. आता आपण बघू शकता की आम्ही जो लावलेलं आहे तर हा 5x5 अंतर आहे. वरती आपण जो बघितला तो 6x5चा अंतर आहे. तर जास्त आपण जे 1 एकर क्षेत्रामध्ये 300 झाडं लावणार आहोत. 300 झाडांपासून आपल्याला जो बायोमास भेटणार आहे आणि त्या एकाच एकरामध्ये काठ्या मिळणार आहे. किंवा आपण आता त्याच एकाच एकर क्षेत्रामध्ये जवळपास 1200 पासून ते 1500 पर्यंत जे झाडं लावलेले, 300 झाडांचं गणित थोडं वेगळं राहतं. आणि 1500 झाडांपासून आपल्याला जो बायोमास भेटणार आहे त्या बायोमास तो जो जास्त अंतर घेऊन भेटण्यापेक्षा आपल्याला कित्येक तरी पटीने अधिक भेटणार आहे. मोठं व्हायला अडचण येणार नाही का? बेट सर, आता आपण बघू शकता हा 20 महिन्याचा बेट आहे सर. आपण स्वतःच मला सांगा की याच्यामध्ये किती काठ्या आहे सर? बरोबर, याच्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे जवळपास मला तर वाटतं याच्यामध्ये 20 ते 25 काठ्या असतील. आणखी तर ह्या पावसाळ्याच्या शेवट्याला आलेलं नाही आहे. आणि असं काही नाही की डेन्स फार्मिंग केल्यामुळे फक्त एकच बेट मोठा आहे, बाकीचे सगळे छोटे. सगळे बेट काय म्हणतात त्याला ॲव्हरेज ह्याच साईजचे. म्हणजे 20 महिने मला असं वाटतं की म्हणजे आपण नेहमी बांबू शेती बघत असतो ना, तर 20 महिन्याच्या एखाद्या शेतीमध्ये इतक्या प्रकारे दाट आणि चांगले बांबू आलेले एक बघण्याचं उदाहरण मला सुद्धा इथं आल्यावर चांगलं वाटलं. की डेन्स फार्मिंग ह्या विषयाबद्दल माझं थोडंसं वेगळं मत होतं, पण इथं आल्यानंतर प्रत्यक्ष बघितल्यानंतर असं वाटतं की डेन्स फार्मिंगसुद्धा चालू शकतं. आणि ते उत्तम एक उदाहरण म्हणून आपण इथं बघू शकतो की आपली जी शेती आहे इथली आता ही लावलेली आहे आणि सगळेच बांबू चांगल्या प्रकारे आलेले आहेत.
म्हणजे जे कॅल्क्युलेशन आहे जास्त बेटं लावल्यानंतर जास्त बायोमास मिळणार आहे ते तर सिद्ध व्हायला असं वाटतं आणि जास्त पण मिळेल ना. 100%. आणि आपण हा जो बांबू लावलेला आहे तर हा बांबू आहे मानवेल. याला जर आपण सायंटिफिक भाषेमध्ये बोलू तर आहे डेंड्रोकॅलमस स्ट्रिक्टस बांबू. लोकांची भावना आहे की हा बांबू चांगला येत नाही, बरोबर येत नाही. आपण बघू शकता की वाकडा येतो असं. महाराष्ट्रामध्ये जर कोकण विभाग सोडला तर जर ह्या आपला जो एरिया बघितला, जसं आता मराठवाड्यामध्ये आपण हे उत्पन्न घेतोय, तर मराठवाड्यामध्ये उन्हाळ्यामध्ये तापमान असतं जवळपास 40 ते 45 डिग्री सेल्सिअस. बाकीच्या जे बांबूच्या जाती आहे त्या या तापमानाला सस्टेन होत नाही. त्यांना जे जे टिश्यू कल्चरपासून बनवलेले जे बांबूचे बेट आहे त्याला स्ट्रेस येऊन त्याला फ्लॉवरिंग होतीये, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे. हा जो बांबू आहे आपण बीपासून तयार करतो, याला आपला शाश्वत म्हणजे जवळपास 60 ते 70 वर्ष चालणार आहे आपल्याला हा बांबू भविष्यामध्ये. बाकीचे बांबू तुम्ही गॅरंटेड सांगू नाही शकत. जर आपण म्हणजे याची पूर्ण लाईफ सायकल मिळणार आहे. पूर्ण लाईफ सायकल म्हणजे आपल्याला पूर्ण निश्चितपणे आपल्याला 40 ते 50 वर्षाच्या पासून उत्पन्न मिळणार आहे, जे शाश्वत असणार आहे आणि शेतकऱ्यांना उत्पन्न देणारं असणार आहे. बाकीचे जर आपल्याला समजून घ्या पॅलेट इंडस्ट्री टाकायची आहे तर पॅलेट इंडस्ट्री आपण काय 10-15 वर्षासाठी तो प्लॅन करणार नाही आहे. तो प्लॅन आपण जवळपास 40 ते 50 वर्षासाठी करणार आहे, मोठा प्लॅन करणार आहे. आपण जर टिश्यू कल्चर केलेले किंवा दुसऱ्या जातीचे चांगले असतील बांबू, पण जर दुसऱ्या जातीच लावले आणि 10 वर्षानंतर 5 वर्षानंतर त्यांना फ्लावरिंग येते, त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम येतोय, तर आपला जो आर्थिक गणित आहे तो बिघडणार आहे. तर शाश्वत उत्पन्न देणारी जी जात आहे, तर मला तरी असं वाटतं एक बांबू प्रेमी होण्याच्या नात्याने की मानवेल हा बांबू सगळ्यात चांगला आहे. बरोबर आहे. म्हणजे बायोमास इंडस्ट्रीसाठी किंवा स्वतःचं निश्चित उत्पन्न घ्यायला. बायोमास म्हणजे सर आपण जर दुसरे जर मोठे जर बांबू बघितले, जसा की बालकू आहे, त्याच्यानंतर कटांगे, यांची साईज जर आपण बघितली तर त्या आपण काठ्या म्हणून भाजीपाला शेतीमध्ये वापरू शकत नाही. आपल्याला याच्यामध्ये आपण काट्या सुद्धा विकू शकतो. आणि जर किंवा आपण बायोमास मध्ये नाही इंडस्ट्रीमध्ये घेतलो, स्वतःचा शेतकरी स्वतः काठ्या विकू शकतो आणि स्वतः उत्पन्न भेटू शकतो. आणि तो उत्पन्न सुद्धा जो तो पीक घेतो त्यापेक्षा सुद्धा जास्त आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो सर 1 टन सुद्धा नाही येत, एक टन येत नाही, न खुरपणी न निंदणी न काहीच नाही, काहीच करायचं काम नाही, खर्चच नाही या शेतीला. खर्च नाही, फक्त आता येणार तो उत्पन्न तोडीसाठीच येणार. धन्यवाद रोहित. तुझ्यासारख्या युवकांनी थोडं बांबू शेतीमध्ये लक्ष घालून काम करण्याची काही जी महाराष्ट्रभर उदाहरणं आहेत त्यापैकी मला असं वाटलं की तुझा ह्याबद्दलचा जो अनुभव आहे, अभ्यास आहे, तो खूप चांगला वाटला मला. आणि जे काही युवक यामध्ये येऊ इच्छित त्यासाठीही तुझे विचार त्यांना उपयोगी पडतील. धन्यवाद. थँक्यू. ते लमसममध्ये मोजत इकडे बस. मी तुम्हाला काठ्या मोजून दाखवतो किती आलेल्या आहे बेटाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हे 41 42 43 44 आणि ती 45. टोटल जे बघतोय आपण आता तर या 45 काठ्या आपल्याला एका बेटमधून भेटू शकता म्हणजे दिसत आहे. त्यापैकी आपल्याला जे टोकरसाठी लागता त्या टोकरसाठी लागणाऱ्या काळ्या जवळपास याच्यामध्ये 20-25 आहे. आणि हा बेटसुद्धा 20च महिन्याचा आहे. ते लमसम मध्ये मोजत इकडे बस.